टोटल झाले 5,940 रुपये. ट्रॅफिक बघू शकताय. तुमचं नाव काय दोघांचं? एक असलेलं मंदिर आहे तिथं. कुठं आहे सर्व्हिसिंगचं आपलं? नमस्कार मंडळी, कसे आहात? तर आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आता सध्या आपण चाललो आहे बारामतीला आणि थोडंसं काम आहे. ते रस्त्यात जाता जाता सांगेनच तुम्हाला काय काम आहे ते. तर आपण आता निघूयात आपल्या मोटो ब्लॉगिंग सेटअपमध्ये. आपण जाऊयात, बोलूयात. आपला मोटो ब्लॉगिंग सेटअप रेडी झालेला आहे. पूर्ण माईक बी ओके, एकदम खतरनाक लावला आहे. गणपती बाप्पा मोरया. चला आपण निघूयात आता. आता इथून तिथपर्यंत सुरवडीपर्यंत रॉंग साईडनं जावं लागतं. इथं जी एवढा त्या रस्ता खराब असतो सारखा. हे कारखान्याच्या गाड्या जातात ना, ट्रॅक्टर वगैरे. ह्या कोपऱ्या पलीकडच्या साईडला रस्ता खराबच राहतो काय. बोल की. हा, हे बघा मित्रांनो, रस्ता खराब आहे. सारखं कंटिन्यू खराब असतंय. अरे मी इथलंच आहे. विक्रांत निकम ब्लॉग्स. संकेत जगतापला ओळखतो का? संकेत जगताप. तो मित्र आहे माझा. विक्रांत निकम ब्लॉग्स. विक्रांत निकम ब्लॉग्स. निकम. तुमचं नाव काय दोघांचं? श्रीराम का? ओके, चालतंय. ते दोघ जण भेटली. त्यांना वाटलं बाहेरच आहे, हिंदी बोलत होती. भैया हिंदी बोलते हो क्या, मराठी बोलते हो क्या? म्हणलं इथलंच आहे. आता इथला संकेत आहे, तो आहे ओळखीचा. हा, तर मित्रांनो, आता तुम्हाला सांगतो मी. तर आपल्या गाडीचं थोडंफार काम आहे, म्हणजे बाकी सगळीच करायचे, सर्व्हिसिंग वगैरे सगळेच करायचे. त्यासाठी आपण चाललोय बारामतीला. आणि बारामती इथून किती 35 किलोमीटर आहे इथून. एक्सलेटर केबल चेंज करायचे, क्लच केबल चेंज करायचे आणि ऑइल सर्व्हिसिंग, तेवढंच. इथं फलटण मध्ये सर्व्हिसिंग सेंटरच नाही, KTMचं शोरूमच नाही. मेन म्हणजे जेव्हा गेलो तेव्हा काय भेटली नाही केबल. कारण तेवढ्या किरकोळ कारणासाठी प्रॉब्लेम नकोत आपल्याला. इथून मारतो शॉर्टकट, तिथनं पुढे जाणार. तिकडं पण रस्ता खराब आहे जरा, त्यापेक्षा इथनं जाऊया मधनं. तर हा आहे साखरवाडीचा कारखाना. आता साखरवाडीत आपण एंटर करणार इथून गेल्यावर. गडबडच एवढी, आणि त्यात मी निघणार होतो सकाळी 9-9:30 वाजता निघणार होतो. कशाचं काय, बसलो व्हिडिओ एडिटिंग करत, ती ध्यानातच नाही. सगळं तसंच राहतं. मग व्हिडिओ एडिटिंगलाच टाइम जातो जास्त. तर मित्रांनो, आपण आलोय आता साखरवाडीत पोहोचलोय. आपण आता इथून मधून जायचंय. ते काय झालं मग, काय ते फलटण साईडला जाऊन बारामती रस्त्याला घुसण्यापेक्षा आपल्या इकडून गेलेलं बरं पडेल म्हणलं. तिथनं उलट माघारी जायला लागते लांब, 7-8-9 किलोमीटर. हा, इथनं रस्ता खराब आहे थोडा, कारण इथं कारखान्यामुळे गाड्यांनी रस्ता खराब झालाय पूर्ण. पेट्रोल काय टाकायची गरज नाही, पेट्रोल फुल आहे आता. फुल म्हणजे अर्धी टाकी. तिथे गेल्यावर काम बिम झाल्या मग बघायला येईल, येताना टाकायला येईल. आता जायला काय माझी इच्छा नाही की वेळ करायला, उशीर करायला उगाच नको. तिथं जाऊन किती वेळ लागेल शोरूमला काय सांगू शकत नाही. तर काल गेलो असतं, पण काल रविवार असल्यामुळे काय जमलं नाही जायला मला. आता इथून आपण लेफ्टला जातोय. हा रोड सरळ जातो होळेला, इकडे जातो जिंतीला. आपण चाललोय होळकडे. होळ मधून मग पुढे बारामतीला जायचे स्टेट.
तर आता हा कंटिन्यू असाच रोड राहणार आहे. ऑर्डर आली बहुतेक. हॅलो, हा बोला की. आयला कुठे जे आता सध्या तुम्ही? गोल्डन सिटीत आता ती दुकानं पण बंद असतील. हिंदवी हॉटेल माहितीये का तुम्हासनी? निसर्गाच्या तिथं शेजारी आहे बघा बारकं ती मेस. हा तिथं द्या, कारण मी आता बारामतीला चाललोय, रस्त्यात आहे, मध्ये आलोय. हो बरं, यशकडे दिलं तरी चालेल, मग यशकडे द्या. हा मग चालतंय, फोन करा मग तिथे गेल्या. हा चालतंय. भावांनो, आपलं एक पार्सल आलंय आणि आपण आता लय पुढं आलोय. जर लवकर फोन आला असता तर घेतलं असतं. मग सांगितलंय आता पुढे असलेल्या यश हॉटेलमध्ये ठेवा आणि आपण आता पुढचा प्रवास करूयात. इथून उलट जायचं म्हणजे लय लांब पडत. पार्सल काय आलंय ते पण सांगतो. जे आपला कॅमेरा आहे त्याचा केस आलेला आहे, त्याचं पॉकेट आलंय. बघू आता आल्यानंतर कलेक्ट करायला तिथनं. आणि ह्या नदीच्या बरोबर मधोमध एक असलेलं मंदिर आहे तिथं, बघू शकता. तर त्या मंदिरात गेलो नाही मी अजून. इथं वर असलेल्या मंदिरात गेलोय, पण त्या मंदिरात नाही गेलेलो अजून. इथं आल्यावर जरा कन्फ्युजन होतं, नक्की जायचे कुठं. आता लय दिवस झाला आलो नाही. म्हणजे आता मागच्या वेळेस गेलो होतो आपल्या रुत्यावर फिरायला, तेव्हा इकडून आलो होतो. म्हणलं ह्याच साईडनं जाऊया, तिकडून जाण्यापेक्षा इकडून. आता रस्ता पण चांगला झालाय तसं म्हणायला गेलं तर, ह्या साईडनं बेस्ट राहील माझ्यासाठी. भावांनो, आपल्या चॅनल वरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओजनी लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आता इथून आपण राईटला जाणार आहे, बारामती बंदर ह्या साईडला, राईट साईडला. आता वडगाव निंबाळकर मध्ये आहे आपण. भावांना आपल्याला आज सुंदर अशा रस्त्यानं राईड करायला मस्त वाटतं एकदम. बघू शकताय किती क्लीन रोड आहे, एकदम क्लीन रोड. 20 किलोमीटर बारामती राहिले आता आणि आपल्याला बाकीची कामं काय आहेत का बघायला लागतील आता तिथे जायच्या आधी. शोरूमचं तर काम होईलच आपलं, बाकीचं काय बाहेरचं काम आहे का ते पण बघायला लागेल. असतील तर लगेच करून घ्यायचं, कुठं डबल त्याच्यासाठी मग पळापळी करत बसण्यापेक्षा. हेल्मेटची काच लावली या, तरी पण डोळ्यात धूळ जाते, बारीक बारीक कुठनं ना कुठनं पुसते या धूळच्या. आता राहिले 5 किलोमीटर. जाऊ शोरूम मध्ये काय म्हणतात बघूया. हे 160 KTM ड्यूक. ही कसं काय निसटलं? ही कुठं आहे सर्व्हिसिंगचं आपलं? इथून पुढं का? हा, लेफ्ट साईडला का? ह्यांचं सर्व्हिसिंगचं आहे पलीकडे साईडला. ह्याची चेन कशी उघडली भाई? काय माहिती चेन कशी काय उघडली, का लावलीच नाही मी. बरं पडलं नाही काय. वॉलेट आहे का माझं? हाय. सर्व्हिस सेंटर. तर मित्रांनो, पोचलोय आपण आता बारामतीमध्ये. गाडी सर्व्हिसिंगला लावली, हे बघू शकता सर्व्हिसिंग सेंटर इथलं. आणि आपली गाडी
प्लस केबल आणि हे एक्सिलेटर केबल इथं कट झाले, हे पण चेंज करायचे. आणि ब्रेक फ्यूल ब्रेकची डबी, तर एवढीच काम आहे, ते पण करून निघणार आहे आपण रिटर्न. तर दिलं आहे त्यांनी टाईम 4चा टायमिंग आला आहे आपल्याला मेसेज ह्याला, आपल्या टेक्स्टला मेसेज आला आहे 4 वाजताचा. जाऊ मेसेज 4 वाजता होईल म्हणून असं दिलं आहे मेसेजमध्ये, होईल तेव्हा होईल. त्या समोरच्या ठिकाणी KTMचं हे आहे शोरूम, आणि इकडं आहे ते सर्व्हिसिंग सेंटर. ते सर्व्हिसिंगला आपण चाललो आहे आता नाश्ता करायला, कारण काही खाल्लं नव्हतं सकाळपासून. समोसा घेतोय, तो समोसा खायला. तर भावानं नाश्ता केला आणि आम्ही येऊन थांबलोय आता इकडं शोरूममध्ये, सर्व्हिसिंग सेंटरमध्ये. पावणे 5 वाजले आहेत, आता गाडीचं काम होतं आलं आहे, ऑलमोस्ट झालं आहे सगळं म्हणा गेलं तर तुम्हाला जाता जाता सांगेनच काय काय केलं आहे ते. गाडीचं काम झालं आणि एवढं सगळं चेंज केलं. हे लेबर चार्जेस आहेत आणि टोटल झाले 5,940 रुपये बघू शकता. तर आपण आता नुसतं आपली गाडी घेतली की निघायचं. बिल पेमेंट केलंय, गाडी आतमध्येच आहे, हे बघू शकता. इथं चाललंय जरा काम, थोडंसं राहिलं होतं किरकोळ ते. आपण जाता जाता आता प्रसादचा फोन आला होता जस्ट आत्ता, यामाच्या शोरूमला जायचे, आपण तिकडं पण जाणार आहे. जाता जाता जाऊयात आपण. तर मित्रांनो आपण आता निघतोय इथून, आपल्याला यामा शोरूमला जायचे. आणि एक काम होतं, ते पाणी खाली जात नाही, ते पण करायला दिलं होतं, पण ते काय झालं नाही क्लिअर. ते बोललेत की परत आल्यानंतर करून देतो. तर इथून शोरूम आहे 5 किलोमीटर. शोरूमला तर जायला लागल. इथं उशीर झाला त्यामुळं त्याला म्हणलंच तेव्हा आत्ताची गाडी भेटली म्हणून, त्यासाठीच फोन आला होता की गेलायच का नाही, विसरला असशील. म्हणलं नाही बाई विसरलो, आत्ताची गाडी भेटली. गाडीलाच टाइम लागला तिथं. आता 1 नंबर चालतीये गाडी, सगळं चेंज केलंय. ही पहिलं शोरूमचं काम आवरतो, तिथे जाऊन कोटेशन काढायचे MT-50चं. मॅपला जे दाखवलं होतं शोरूमचं त्याच्यावर टाइम दिलाय 6:30 क्लोजिंग. बघू तरी आपण जाऊन आता काय म्हणतात काय नाही ते तर कळल. काय मस्त सुंदर असा रोड आहे इथला. 1 2 3 4 ठिकाणी रोड आहे. गाडीचं काम केलंय, गाडी चालवाय लय मस्त वाटतंय माहितीये का. एकदम खतरनाक अशी पाहिजे अशी वरता येते या गाडी. आता एकच प्रॉब्लेम राहिलाय, ते म्हणजे गाडीचं जी मागच्या ब्रेकची ऑइलची डबी असती ना, ती चेंज करायची होती, ती काय झाली नाही. आणि इथलं जे आपण न्यूट्रल करून गाडी चालू करतो त्याची क्लच वायर पण झालेली नाही, भेटली नाही. म्हणजे असतं अवेलेबल तर केलं असतं चेंज, पण भेटलीच नाही. क्लच स्विच म्हणतात त्याला काहीतरी. अजून 700 मीटर वरून राईटला पॉइंट यामा शोरूम पोचतोय आपण तिथे. मॅपला तर दाखवतोय, हा तर नाही, पुढचा राईट असेल. किधर है यामा का शोरूम? इधर से राइट दिखा रहा है पर शोरूम कहीं नहीं दिख रहा मेरे को. लयच फास्ट आलाय भाई. अरे कुठं आहे यामाचे शोरूम? दादा यामाचं शोरूम कुठं आहे? यामाचं शोरूम
तिथं आहे का? आयला दिसलंच नाही. चालतंय, थँक्यू. आयला लयच आता आहे. पोचलेलो आहे आपण यामा शोरूमला. गाडी लॉक करतो. मला एक सवय लागली चांगली, जाईल तिथे गाडी लॉक करतो मी. भले 5 मिनिटाचं काम त्याच्या आयला गाडी का लॉक, भले 5 मिनिटाचं काम असं ना, गाडी लॉक केली पाहिजे. हे बघू शकता यामाचं शोरूम. कोटेशन काढायचे भाई टॉप व्हेरियंटचं. कोटेशन काढायचं होतं. कोटेशन घेतलंय भाई. कशाचं कोटेशन झालं. आता आपण निघूयात रिटर्न आपल्या प्रवासाला. सदतीस किलोमीटरचं अंतर आहे आपल्याला जाण्यासाठी. आमचं प्रसाद भाईचं काम झालंय. आता कोटेशन घेतलंय. आता मोबाईल मध्ये चार्जिंग कमी आहे. पटाक दिशा इथनं बाहेर पडलं पाहिजे. लोक ट्रॅफिक बघू शकताय. ट्रॅफिक किती लागलंय. मेन चौकाला नाही तर कॉर्नर आणि सर्कल, त्यामुळे ट्रॅफिक लागतंय. आणि टाइम पण झालाय 6 वाजल्यात. त्यामुळं काम बिम सुटलेली माणसं, MIDC मधून आलेली माणसं, हे ते सगळं ट्रॅफिकच आहेत. हा, विक्रांत निकम. विक्रांत निकम. हा, युट्यूबला आहे, इंस्टाला पण आहे. तेच सेम आहे. तुझं नाव काय? साद का? ओके. सांगवी साईडनं आता सकाळी आलो तिकडून, आता चाललोय इकडून. आपण निघणार फलटण मध्ये. तर आता मग तुम्हाला सांगतो गाडीचं काय काय काम केलंय. एक्सलेटरची मूठ आणि इकडची दोन्ही साईडचं हँडलच्या दोन्ही मुठा बदलल्या. अजून काय केलंय, एक्सलेटर केबल, क्लच केबल आणि कूलंट पूर्ण ड्रेन करून ते फ्लशिंग करून घेतलं. म्हणजे फ्लशिंगची बॉटल ती टाकले त्यांनी. आणि परत अजून एक बॉटल कूलंटची ओतली, क्लीन केलं. गाडी चालू करून फॅन बिन चालू झाला की मग ओके मध्ये क्लीन झालं सगळं. नेट बंद करतो मोबाईलचं. चार्जिंग संपत आलंय. आणि आज त्यात गडबडी पॉवर बँकच आणायचा राहिला. आणायचं पण राहू द्या, चार्जिंग कमी होतं त्यामुळे आणलाच नाही. मेन म्हणजे चार्जिंग पूर्ण डेड झाला होता पॉवर बँक, त्यामुळे म्हणलं राहू द्या, आता नेऊन तरी काय करणार आहे. पॉवर बँक ह्याला त्याला लागत नाही, कॅमेराला मला लागतं फक्त मोबाईलला. कारण मोबाईलचं चार्जिंग लगेच उतरतं. आयफोन म्हणलं की चार्जिंगला प्रॉब्लेम येतोच थोडाफार. तरी तिथे शोरूम मध्ये असताना लावलं होतं चार्जिंग मी, झालंच नाही. 20%, 20 वर आलं होतं. 19 वरनं 25 वर गेलं, 30च्या आसपास गेलं. तिथनं पुढे आपण निघलो तिकडं. त्यामुळं काही चार्जिंगला त्याला चान्सेस भेटला नाही. गाडीचं ऑइल पण चेंज केलं. अजून लय काय काय केलंय तसं बघायला गेलं तर. टाकीचा जे ड्रेनेज होल आहे ना, तो पूर्ण पॅक झालाय. त्याला करायचा प्रयत्न केले त्यांनी, पण तरी पण पाणी काही खाली जायना झालंय. तर काय झालं असेल काय माहित. त्याला परत एकदा क्लीन करून घ्यायला लागेल. ते एकदम स्मूथ चालते गाडी, मस्त मस्त एकदम. किरकोळ काम राहिलंय आता. ते स्विंग आमचं जे बुशिंग असतं ते गेलंय बहुतेक, कारण त्याला प्ले आलाय. तर मी म्हणलंच की काय का असं होतंय. ते मागचे जे सस्पेन्शन मध्ये आवाज येतोय खटखट. नॉर्मल आहे आता, पण नॉर्मलचं जे जास्त व्हायच्या आधीच ते चेंज करून घेणार आहे आपण. बघूया टाइम भेटला की करून घेऊया.
33 किलोमीटरचा प्रवास करायचे आपल्याला अजून. वा, एक नंबर अशी गाडी चालते, मस्त अशी गाडी. काम केलंय त्यामुळे जरा स्मूथनेस आलाय गाडीला.